गुन्हे दाखल होत आहेत, ते व्यक्त होत आहेत म्हणून हे योग्य नाही. आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आमचा अधिकार आहे. त्या अधिकाऱ्यांवरती जर बेड्या घालणार असेल तर आम्हालाच बेड्या घातलेल्या बऱ्या. सर, रक्षा खडसे यांच्या मुलीचं प्रकरण आहे, पुण्यातलं एक प्रकरण आहे, धनंजय मुंडे यांचं प्रकरण आहे. कुठेतरी गृह मंत्रालय झोपले असं वाटतं. अकार्यक्षम तर दिसतंय. आपण बघतोय व्यक्त केलेली आहे. एकीकडे संपूर्ण घटनाक्रम जो आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना या अत्यंत दुर्दैवी आहे आणि भारतीयांचा अपमान केला जातोय असं म्हणत त्याचा निषेध करण्यासाठी मी हातात बेड्या घालून आलेलो आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातला जातोय आणि म्हणून मी हाती बेड्या घातलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिलेली आहे. तर सध्या घडत असलेल्या वेगवेगळ्या घटना ज्यावरती गृहमंत्रालयानं उत्तर देणं अपेक्षित आहे, त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते, त्यावरती प्रश्न केला असता त्यांनी सध्या तरी ते अकार्यक्षम असल्याचंच दिसतंय असं वक्तव्य केलेलं आहे. एकीकडे आपण बघतोय अधिवेशनाचा आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान विरोधक प्रचंड संतप्त झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी एकीकडे होती आहे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सगळ्यांना घेरण्याची, सरकारला घेरण्याची तयारी ही मात्र विरोधकांनी केलेली आहे. आजचं हे अधिवेशन जे आहे ते मात्र गाजणार आहे. प्रत्येक दिवस हा एक नवीन मुद्दा घेऊन समोर येणार आहे.